सर्वांना जय ओबीसी, जय शिवाजी, जय जिजाऊ, जय शाहू महाराज, जय भीम, नमो बुद्धाय। आज आपण शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या जीवनात त्यांनी केलेले बहुजनांसाठी कार्यांचा आपण या ठिकाणी उहापोह करतो। शाहू महाराज यांचं जे अधिपत्य होतं ते कोल्हापूर पुरतं होतं। कोल्हापूर हे महाराष्ट्रातील त्यांचा एक, आपण त्यांना संस्थानापतीपेक्षा बहुजनांच्या हिताचे काम करणारे राजे म्हणून आज बहुजन समाजांमध्ये त्यांची मोठी ओळख आहे। शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कागलच्या घाटगे घराण्यात झाला। कोल्हापूर हे त्यांचे जन्मस्थळ। त्यांचा जन्म कोल्हापूर येथील राजवाड्यात झाला। हे स्थळ आता विश्रामधाम म्हणजे सर्किट हाऊस म्हणून ओळखले जाते। त्यांचे मूळ नाव यशवंतराव, त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव उर्फ अप्पासाहेब घाटगे आणि आईचं नाव राधाबाई साहेब। जयसिंग घाटगे हे कागलचे जहांगीर कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी यांना इंग्रजांनी वेडसर ठरवून अहमदनगर जिल्ह्यात कैदेत ठेवले। तेथे त्यांचा 1883 मध्ये दुर्दैवी अंत झाला, म्हणजे निधन झालं। त्यांना औरस पुत्र नसल्याने त्यांची पत्नी आनंदीबाई यांनी 17 मार्च 1884 रोजी कागलच्या घाटगे घराण्यातील जयसिंग घाटगे यांचा मुलगा यशवंतराव यास दत्तक घेतले। दत्तक विधानानंतर त्यांचं नाव शाहू असे ठेवण्यात आले। राजघराण्याच्या प्रथेनुसार शाहू महाराजांचे आरंभीचे शिक्षण खाजगी संस्थेत मार्फत झाले। पुढे 31 डिसेंबर 1885 मध्ये कोल्हापूरहून ते राजकोट येथे राजकुमारासाठी असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेण्यासाठी पाठवण्यात आले। तेथे त्यांनी 4 वर्ष शिक्षण घेतले। त्यानंतर कोल्हापूरला परतल्यानंतर त्यांना युरोपीय शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली राज्यकारभार, इतिहास, इंग्रजी या इत्यादी विषयांचं शिक्षण घेतले। त्याचबरोबर संस्कृत भाषेचं सुद्धा त्यांना अध्ययन केलं। 2 एप्रिल 1894 रोजी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानचे अधिकार सूत्रे आपल्या हाती घेतले। त्यापूर्वी ते आपल्या संस्थानात दौरा काढून संस्थानाची राज्यव्यवस्था व प्रजेची स्थिती याची जातीने पाहणी केली। यावेळी आपल्या प्रजेची हालाकीची स्थिती पाहून आपल्या हाती आलेल्या सत्तेचा वापर प्रजेच्या कल्याणासाठी करण्याचा त्यांनी मनोमन निश्चय केला आणि तो निश्चय पुढील काळात म्हणजे प्रत्यक्षात 1894 ते 1922 म्हणजे 28 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी लोकराजे म्हणून एवढी ख्याती प्राप्त केली। जनतेचे राजे म्हणून त्यांनी ख्याती प्राप्त केली। जशा प्रकारे त्यांनी 2 एप्रिल 1894 मध्ये राजसत्ता हाती घेण्यानंतर ज्या शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात जे कायदे नियम जे त्यांनी तयार केली आणि ते आदेश काढले, ते पाहिल्यानंतर या राजांची माणूसपणाची उंची वाढवणारा हाच त्यांचा या एवढ्या कालखंडांमध्ये हा ग्राफ आपल्याला दिसतोय। सर्वात प्रथम त्यांनी काय केलं असेल तर जंगल आरक्षण हा 24 ऑगस्ट 1895 म्हणजे 2 एप्रिल 1894 ला राजसत्ता हाती घेतल्यानंतर त्यांनी 24 ऑगस्ट 1895 मध्ये जंगल आरक्षणाचा वटहुकूम
जंगल रहिवासी जनतेला त्या कायद्यात सूट देण्याचा निर्णय, म्हणजे जंगलात राहणारे जे आदिवासी लोक आहेत यांना सुद्धा या नागरी संस्थेमध्ये प्रवेश करता येईल, त्यांना सुद्धा या लोकांमध्ये येता येईल यासाठी पहिला जो कायदा त्यांनी आपल्या संस्थानांमध्ये केला. आंतरजाती विवाहांच्या, आता शाहू महाराजांनी जेव्हा आपल्या संस्थेमध्ये हा सारा विचार पाहिल्यानंतर, लोकांची स्थिती पाहिल्यानंतर त्याला 3 गोष्टी त्यांना दिसल्या. पहिला त्यांना, म्हणजे ह्या 3 गोष्टीचा उहापोह एव्हा केला जातं की जेव्हा शाहू महाराजांनी, तसे शाहू महाराज हे लोककल्याणकारी राज्यच होते, परंतु त्यांच्या जीवनामध्ये कसा घटनाक्रम घडला, तो घटनाक्रम नंतर शाहू महाराज खूप जागृत झाले आणि लोकांप्रती काम करायला लागले. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानिकांमध्ये 3 गोष्टीचा त्यांना मोठा अभाव दिसला. एक अज्ञान, दुसरी अंधश्रद्धा आणि तिसरं त्या लोकांना त्या अज्ञानातून मुक्त करण्यासाठी शाहू महाराजांनी त्या लोकांपर्यंत या गरजा त्यांच्या कोणत्या, त्या 3 गोष्टीचा त्यांनी, अज्ञान, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यता. अज्ञान म्हटल्यानंतर त्या लोकांनाही आपण कसं जीवन जगतो याची सुद्धा काही जाणीव नाही, म्हणून शाहू महाराजांनी या अंतर जो अज्ञानीपणा आहे ते दूर करण्यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानिकांमध्ये काही कायदे केले. मोफत शिक्षण आणि सक्तीचं शिक्षण हे शाहू महाराजांनी 28 फेब्रुवारी 1918 मध्ये या सक्तीचं शिक्षण आणि मोफत प्राथमिक शिक्षणाची कायद्याची त्यांनी स्वतंत्र खातं तयार केलं. आणि या अज्ञानातून दूर करण्यासाठी जोपर्यंत शिक्षण हे लोक घेणार नाही आणि शिक्षण घेतल्यानंतर यांना आपलं जीवन कसं जगायचं हे कळणार नाही, त्यासाठी त्यांना जागृती करण्यासाठी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानांमध्ये अनेक अशा वसतिगृह काढल्यात आणि त्या वसतिगृहांमध्ये त्यांना मुलांना पाठवण्यासाठी सक्तीचं केलं. त्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं, राहण्याची खाण्याची व्यवस्था केल्या गेली आणि जे पालक मुलांना शिक्षणासाठी पाठवत नसेल त्या पालकांना दंड आकारण्याची तरतूद केल्या गेली. शाहू महाराजांनी या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा वाढवणे आणि ज्या मुलांना शिक्षणाची व्यवस्था नसेल त्यांची व्यवस्था करून देणे, हा शिवाजी महाराजांनी मोठं काम केलं. तो 28 फेब्रुवारी 1918 मध्ये त्यांनी आपल्या संस्थानामध्ये वेगवेगळ्या सुविधा देणं सुरू केलं. शाहू महाराजांचा जो या कालखंडांमधला कार्य आहे त्यामध्ये आंतरजाती विवाहाचा पुरस्कार केला, म्हणजे तुमच्यामध्ये जी अस्पृश्यता आहे ती दूर व्हावी. जोपर्यंत बेटी बंदीचा निर्बंध पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद नष्ट होणार नाही, म्हणजे अस्पृश्यता नष्ट होणार नाही, अशी महाराजांची धारणा होती. म्हणून त्यांनी आपल्या संस्थानिकात आंतरजाती विवाहास कायदेशीर मान्यता देणारा कायदा हा 12 जुलै 1919 ला केला आणि आपल्या चुलत बहीण चंद्रप्रभा यांचा विवाह इंदोरचे जे तुकोजी होळकर, म्हणजे धनगर समाजांचे तुकोजी होळकर यांचा मुलगा यशवंतराव होळकर यांच्याशी विवाह केला. म्हणजे कोल्हापूर आणि इंदोर या संस्थानांचा दरम्यान मराठा आणि धनगर असे एकूण 25 आंतरजातीय विवाह शाहू महाराजांनी केले. ते केव्हा केले? 12 जुलै 1919 ला. शाहू महाराजांच्या ज्या जीवनांमध्ये त्यांनी जनावरांचे संरक्षण साठी कायदा केला. 20 जानेवारी 1900 मध्ये त्यांनी दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या जनावरांचे सरकारकडून संरक्षण, ज्यांना जनावर पोसणे शक्य नाही
असे जनावरे सरकारी थट्टीत म्हणजे सरकारकडे जमा करावे, सोडून द्यावेत आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्या जनावरांना विना मोबदला परत घेऊन जावे असा शाहू महाराजांनी आपला आदेश दिला. शाहू महाराज एक निसर्गप्रेमी होते. निसर्गप्रेमी असल्यामुळे त्यांनी झाडे तोडल्यासाठी शिक्षा देण्याची आपल्या राज्यांमध्ये संस्थानामध्ये असा कायदा केला. रस्त्याच्या कडेची जी सरकारी झाडे आहेत, लेखी परवानगी घेतल्याशिवाय कुणी तोडल्यास त्याला शिक्षा होईल. ज्याप्रमाणे सम्राट अशोक झाडा म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडं लावायची आणि जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था करायची, ही व्यवस्था शाहू महाराजांनी आपल्या राज्यांमध्ये करण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी कायदा केला की झाड तोडल्यास त्याबद्दल शिक्षा होईल. तो जी.आर. 5 जून 1900 होता. त्यानंतर कालव्याद्वारे पाणी 23 जानेवारी 1902 कोल्हापूर संस्थानामध्ये मोठ्या प्रमाणात कालव्याद्वारे शेतीला पाणी पुरवठा करण्याची योजना स्वतंत्र इरिगेशन ऑफिसर नेमून त्या संस्थानाची पाहणीचा आदेश दिला. शाहू महाराजांनी आपल्या वडिलाच्या नावाने किंवा राधानगरी ही त्याच्या आईच्या नावाने एक धरण बांधलेलं आहे. जयसिंग हा धरणाचा पाणी सर्व लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून कालव्याचं पाण्याचं नियोजन करण्यासाठी शाहू महाराजांनी 23 जानेवारी 1902 एक कायदा केला आणि त्या कायद्याप्रमाणे त्यांनी या सर्व लोकांना जमिनीचा वाटप ज्यांना झाला त्या लोकांना त्या शेतीसाठी पाणी मिळावं. 2 ऑगस्ट 1902 मध्ये शाहू महाराजांची म्हणजे ती जेव्हा भारतातील जे विद्यार्थी लंडन मध्ये शिकायला गेली त्या विद्यार्थ्यांना शाहू महाराजांनी त्यांची अडचणी जाणून घेण्यासाठी त्यांची एक मेजवानी घेतली. म्हणजे परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेणाऱ्याची संख्या ही कशी वाढवता येईल यावर चर्चा करून त्या ठिकाणी जे 3 विद्यार्थी गेले होते, ढवळे, गाडगीळ आणि कोल्हासकर, हे विद्यार्थी पण हजर होते. म्हणजे शिवाजी आपल्या शाहू महाराजांनी आपल्या विदेशात जे शिकायला गेलेली मुलं आहेत त्यांना जास्तीत जास्त मुलं विदेशात शिकावला जावं यासाठी शाहू महाराजांनी अशा मेजवानीचे आयोजन केल्या गेलं. आपण म्हटलेलं आहे की सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण शिकता यावं त्यासाठी त्यांनी शैक्षणिक सवलती दिल्या. 20 मे 1911 मध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बलगांना शैक्षणिक शिक्षण म्हणून फी माफीचा आदेश केला किंवा निर्णय दिला. जी लोक आपली पैसे भरू शकत नाही, फी भरू शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना शाहू महाराजांनी आपल्या संस्थानिकांमध्ये ही तरतूद केली. त्यासाठी त्यांनी जी.आर. काढला म्हणजे आदेश काढला. तो आदेश सर्व संस्थानिक मध्ये राहणाऱ्या लोकांना मान्य करण्यासाठी 20 मे 1911 मध्ये शाहू महाराजांचं एक मोठा मोलाचं योगदान आहे. मागास विद्यार्थ्यांना फी माफी आणि मोफत शिक्षण हे उपलब्ध करून दिलं. म्हणजे 24 नोव्हेंबर 1911 मागास वर्गीयांसाठी हात त्यालाही नाव दिलं गेलं आणि कोल्हापूर संस्थानातील मागास विद्यार्थ्यांना फी माफी आणि मोफत शिक्षणाची व्यवस्था केल्या गेली. शाहू महाराज एवढ्यावर थांबले नाहीत. मार्च 1912 मध्ये उद्योगाला बळ द्यावं, आपल्या संस्थानिकांमध्ये जास्तीत जास्त उद्योग चालवणारी मंडळी निर्माण व्हावी, उद्योगाची निर्मिती व्हावी. शाहू महाराजांनी स्वदेशी उद्योग धंद्यास नेहमीच पाठिंबा देत त्यांनी प्रजेला आणि व्यापाऱ्यांना आदेश दिला. त्यांनी कुराड म्हणजे कराड येथील एक डेक्कन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तयार केलेल्या आग पेट्या वापराव्यात. शाहू महाराजांनी आपल्या प्रजेला आपल्या जनतेला आवाहन केलं की आपल्यासाठी ज्या मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या आग पेट्या त्या आपण त्याच वापराव्यात असा शाहू महाराजांनी आदेश. शाहू महाराजांचं एकामेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हणजे सहकार्याचं सुद्धा कायदा करण्याचा शाहू महाराजांनी तो कायदा केला.
कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा जो कायदा संस्थानात लागू केला तो 15 जुलै 1912 मध्ये शाहू महाराजांनी आपल्या संस्थानिकांमध्ये कोऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली. एक शाहू महाराजांनी गरीब लोकांना शिक्षण घेता यावं आणि श्रीमंताचा त्यात सहभाग राहावं यासाठी त्यांनी शिक्षणासाठी फाळा असा एक GR काढला आणि 23 फेब्रुवारी 1918 मध्ये दर एका घरावर ₹1 ज्यादा वार्षिक फाळा म्हणजे प्राथमिक शिक्षण घेण्यात येण्यासाठी हा आदेश केला गेला. म्हणजे गरिबाची मुलं शिकावं आणि गरिबाची मुलं शिकण्यासाठी त्यांना सर्वांचा त्यात सहभाग असावा म्हणून त्यांना मोफत शिक्षणाची व्यवस्था सुद्धा शाहू महाराजांनी केली. पगारदारांवर कर लावला. जी सावकार आहेत, डॉक्टर आहेत, वकील आहेत किंवा मोठे पगारवाली जी घेणारी जी सरकारी अधिकारी आहेत यांच्यावर सुद्धा शिक्षणाचा कर बसवला. म्हणजे 17 एप्रिल 1918 मध्ये शाहू महाराजांनी हा शिक्षणाचा कर बसवला. शाहू महाराजांनी जसं आंतरजातीय विवाहासाठी मान्यता दिली तशी मिश्र विवाहासाठी सुद्धा मान्यता दिली. 7 फेब्रुवारी 1919 मध्ये हिंदू व जैन असा मिश्र विवाह तुम्ही आंतरधर्मी विवाह सुद्धा करू शकता हा सुद्धा शाहू महाराजांनी आदेश दिला. शाहू महाराजांनी आपल्या संस्थानिकांमध्ये जे वेठ बिगार होते वेठ बिगार बंद केला. म्हणजे मागासवर्गीय समाजांच्या गुलामगिरीतून पूर्ण मुक्त करण्यासाठी मानवी हक्क संपूर्णपणे त्याची राज्यात सक्तीची वेठ बिगारी बंद केली. हा आता भारतीय संविधानामध्ये सुद्धा कायदा आलेला आहे. कोणाकडून जबरदस्तीने कोणतेही कामं करून घेतल्या जात नाही. यासाठी शाहू महाराजांनी आपल्या संस्थानिकांमध्ये त्यावेळेस हा वेठ बिगारीचा कायदा केला. आपण अस्पृश्य हा शब्द काढला त्यावर सुद्धा शाहू महाराजांनी शाळेच्या नोंदीमध्ये अस्पृश्य शब्द न लावता त्या ठिकाणी सूर्यवंशी हा शब्द संबोधावे असा जाहीरनामाच केला. म्हणजे 25 नोव्हेंबर 1921 मध्ये अस्पृश्य शब्दाला आपल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या ज्या टीशीवर अस्पृश्य हा शब्द यायला नको त्या ठिकाणी त्यांना अशी तरतूद केल्या गेली की ती अस्पृश्य शब्द काढावा. शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह या कायदा समाजात त्यांनी मान्यता दिली. म्हणजे 1917 मध्ये शाहू महाराजांनी पुनर्विवाह करण्यासाठी ह्या कायद्याची अंमलबजावणी. एक क्रूरपणाचा कायदा असायचा, नवरा बायकोला मारायचा आणि स्त्रियांचं होणारी मारहाण, विविध प्रकारचे छळ असा प्रतिबंध करणारा कायदा त्यांनी 2 ऑगस्ट 1919 रोजी संस्थानाच्या गॅजेटमध्ये प्रसिद्ध केला आणि अपराध्यास 6 महिन्याची शिक्षा आणि 2000 रुपयाचा दंड आकारण्याची केली आणि स्त्रियांच्या शिक्षण हक्कासाठी घटस्फोटासंबंधी कायदा शाहू महाराजांनी केला. म्हणून शाहू महाराज हा उंची वाढवणारा राजा आहे. या शाहू महाराजांनी कधी असा विचार केला नाही की माझ्या यांच्यामध्ये ज्या प्रकारची जी लोक आहेत त्या गावांमध्ये शाळा काढल्या, सक्तीचं शिक्षण केलं, त्यातमध्ये प्राथमिक शिक्षण, पुरोहित शाळा आणि अस्पृश्यांना जो विद्येचा अधिकार नव्हता पण देवालय चावडी यामध्ये सुद्धा येण्याचा अधिकार मनाई होती. महाराजांनी अस्पृश्यता दूर करून स्वतःपासूनच केला. अस्पृश्य तरुणांना मोठा ड्रायव्हिंगचा कोर्स केला आणि कोर्स करून त्याच मुलांना महाराणी साहेबाचा चिरंजीव यांना म्हणजे त्यांचा जो अक्का साहेब आहे युवराज यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून नेमले. पट्टेवाले शिपाई, डगलेवाले पोलीस, स्वतः शरीर रक्षक म्हणून शाहू महाराजांनी आपल्या जवळ काही ज्यांनी थोडं काही शिक्षण घेतलं असेल त्यांना त्या मानाने कारकून रजिस्ट्रारच्या ज्या जागा असेल तिथे त्यांची नेमणूक केली. शाहू महाराजांनी जे महात्मा फुले यांचा अस्पृश्य उद्योगाचा म्हणजे अस्पृश्यांचा उद्धार करण्याचा जो शाहू महाराजांना प्रत्यक्षात उतरवला तो त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले करून घेतला. खुद महाराजांच्या राजवाड्यात ही सुधारणा अप्रिय वाटत होती. आपल्या राजवाड्यात जी खाजगी म्हणजे जे लोक होती, जी खाजगी पूजा करणारे जे लोक होती, विधी करणारे जे लोक होती त्या लोकांना एक असा आदेश दिला की कोणताही विधीचा हा काम
मराठा पुरोहित कडून करून घ्याव्या. राजवाड्यात सर्व जो मराठा पुरोहित आहे त्याला जी काही विधीची कामं करून घ्यावीत अशी सूचना महाराजांनी केली. दुष्काळी कामे जसं तगाई वाटप, स्वस्त धान्य दुकाने, निराधार आश्रमाची स्थापना हे कार्य केलं. म्हणून असा राजा होणे नाही असे प्रजेला वाटे. शाहू महाराज म्हणजे शाहू छत्रपती यांनी स्पिनिंग अँड विविंग मिल, शाहूपुरी व्यापारपेठ, शेतकऱ्यांची सहकार संस्था, शेतकी तंत्रज्ञानासाठी संशोधनासाठी किंग एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट काय केले त्यांनी, किंग एडवर्ड ऍग्रिकल्चर इन्स्टिट्यूट या संस्थानाची कोल्हापुरात स्थापना केल्या गेली. त्यात त्यांचा प्रमुख वाटा आहे. राधानगरी धरणाची उभारणी केली. शेतकऱ्यांना कर्ज म्हणजे उपलब्ध करून देणे अशा उपक्रमातून त्यांनी कृषी विषयाकडे लक्ष पुरवले. शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षणासाठी तसेच मुकना वृत्तपत्रासाठी सहकार्य. चित्रकार आबाला, रहिमा यांच्यासारख्या कलावंतांना राजश्री देऊन प्रोत्साहन दिला. शाहू महाराजांना जी राजश्री पदवी जी उपाधी देण्यात आली ती कानपूरचे जे कुणबी म्हणजे कुर्मी क्षत्रिय समाजाने दिली. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्ष आधी समता, बंधुता, निरपेक्षता, धर्मनिरपेक्षता या सर्व घटकांना विकासाची संधी ही तत्वे शाहू महाराजांनी करवीर संस्थानात अंमलात आणली. म्हणून त्यांचा देशभरात महाराजांचा असा उल्लेख आहे की तो रयतेचा राजा, रयत प्रजा उपस्थित सर्वांचे जे समाजांचा जो न्याय हक्क मिळवून देणारा कार्य शाहू महाराजांनी आपल्या संपूर्ण जीवन कार्यामध्ये त्यांनी समाजातील बहुजन समाजाला त्यांचे न्याय हक्क मिळवून देण्यासाठी अधिकाराचा पूर्णपणे वापर केला. म्हणून लोक कल्याणकारी राज्य ठरले आणि त्यांचा गौरव समकालीन लेखकांनी इतिहासकारांनी केला. अस्पृश्यांना आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उद्देशाने शाहू महाराजांनी स्वावलंबी बनवण्याचा ठरवलं. त्यासाठी अस्पृश्य स्वतंत्र व्यवसाय करण्यास प्रोत्साहन दिले, हॉटेल काढण्यासाठी प्रोत्साहन दिले, आर्थिक मदत दिली. अस्पृश्यांना शिवण यंत्र स्वतंत्र व्यवसाय करण्यात दिली. राजवाड्यातील कपडे त्यांना शिवून घेण्यास भाग पाडले. गंगाधर कांबळे नावाच्या व्यक्तीला कोल्हापुरात मध्यवस्तीमध्ये चहाची दुकान काढून दिली. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा प्राप्त व्हावी म्हणून त्यांना महार पैलवानांना, पैलवान चांभारांना, सरदार अभंग यांना पंडित अशा पदव्या दिल्या. अस्पृश्य सुशिक्षित तरुणांची तलाठी म्हणून नेमणूक केली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी सवर्ण व अस्पृश्यांना म्हणजे वेगवेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत 1919 मध्ये बंद केली. गावच्या पाटलाने कारभार चांगला चालवावा यासाठी शिक्षण देणाऱ्या पाटील शाळा, प्रत्यक्ष व्यावसायिक शिक्षणासाठी देणाऱ्या तंत्रे कौशल्य शिकवणाऱ्या शाळा असे उपक्रम त्यांनी राबवले. छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारांचा आणि कार्यांचा वारसा समर्थपणे चालवणारा राजा म्हणून आपली ओळख निर्माण केली. सामाजिक बंधुभाव, समता, दलित उपेक्षित बांधवांचा उद्धार, शिक्षण, शेती, उद्योगधंदे, कला, क्रीडा व आरोग्य इत्यादी महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये अद्वितीय स्वरूपाचे कार्य त्या काळात अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींच्या लोकांसाठी नोकरीमध्ये राखीव जागांची म्हणजे त्यावेळेस त्यांनी ती राखीव जागाची तरतूद केली. सरकारी नोकरीमध्ये शाळा, दवाखाने, पानमट्टे, सार्वजनिक विहिरी, सार्वजनिक इमारती इत्यादी ठिकाणी तत्कालीन म्हणजे अस्पृश्यांना सन्मानाने वागवण्याचा आदेश दिला. कोल्हापूर संस्थानात 1917 साली त्यांनी पुनर्विवाह कायदा करून विधवांचा विवाहाला कायदेशीर मान्यता दिली. त्यांनी देवदासी प्रथा बंद करण्यासाठी कायद्याची निर्मिती केली. बहुजन समाजाला राजकीय निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी 1916 साली निपाणी येथे डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापली. तत्कालीन परिस्थितीमध्ये जाती व्यवस्थेची शिकार झालेल्या अनेक जमाती त्या काळात चोऱ्या, दरोडे,
चुकीच्या मार्गाचा अवलंब करत होत्या. सनातनी वर्णव्यवस्थेने त्यांना उपेक्षित ठेवून शिक्षण, सत्ता व संपत्तीचा अधिकार नाकारला. त्यामुळे त्यांचे जीवन नैराश्यमय झाले. त्याचा परिणाम म्हणून त्यांनी चोऱ्या दरोडेचा मार्ग अवलंबला. त्यामुळे शाहू महाराजांना, त्या लोकांना यापासून मुक्त करण्यासाठी, त्या नैराश्याच्या जीवनातून बाहेर काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने जमातीवर जो गुन्हेगारीचा शिक्का मारला, त्यांना रोज गाव कामगाराकडे हजेरी लावावी लागत असे. शाहू महाराजांनी लोकांविषयी कणव, कारण ते खऱ्या अर्थाने वंचिताचे राजे होते. त्यामुळे शाहू महाराजांनी हजेरी पद्धत बंद केली. या जातीला, जमातीला, लोकांना एकत्रित करून गुन्हेगारी पासून त्यांना प्रवृत्त केलं आणि त्यांना संस्थानात नोकऱ्या दिल्या. त्यांच्यातून पहारेकरी, रखवालदार, रक्ताचे सारथी निर्माण केले. त्यांना घरे बांधून दिली. वनवन भटकणाऱ्या लोकांच्या राहण्याची सोय केली. पोटा पाण्याची सोय झाली. त्यामुळे गुन्हेगार म्हणून शिक्का बसलेल्या लोकांना माणूस म्हणून समाजात सन्मानाने वावरता येऊ लागले. गुन्हेगारांना शासन करणारा सत्ताधीश सर्वत्र पाहायला मिळेल, मात्र त्यांना प्रेमाने, मायेनी आपलेशी करून समाजात सामाजिक दर्जा देणारा, त्यांचा स्वाभिमान निर्माण करणारा राजा विरळाच. वेदोक्त मंत्राचा म्हणण्याचा अधिकार वेदोक्ताला संघर्ष करून शाहू महाराजांच्या काळात झाला. ते महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनातील वादळच होते. या प्रकरणामुळे सत्यशोधक चळवळ आणखी प्रेरित झाली. बहुजन अस्पृश्य समाजांचा सर्वांनी विकास साधण्याचं कार्य करताना त्यांना एका अर्थाने महात्मा फुले यांची परंपरा पुढे चालवली. त्यांनी सत्यशोधक चळवळीला प्रत्यक्ष सहकार्य केलं. कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याची ही महत्वाची जबाबदारी शाहू महाराजांनी पार पाडली. त्यांच्या नेतृत्वामधील संपूर्ण कोल्हापूर संस्थानामध्ये सत्यशोधक चळवळ उभी राहिली आणि ती नेटाने पुढे नेण्याची कामगिरी देखील पार पाडली. पुढे या चळवळीचा प्रचार करण्याची महत्वाची जबाबदारी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी पार पाडली. यासाठी त्यांनी शिक्षणातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हे सूत्र अंगीकारले. दलित, पीडित, उपेक्षित समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. यामागे खरी प्रेरणा ही शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची होती. बाबासाहेब आंबेडकरांना माणगावच्या परिषदेमध्ये शाहू महाराजांनी जाहीर केलं, दलितांचा नेता, भारतीय अग्रणी नेता म्हणून मी आज घोषित करतो, अशी घोषणा शाहू महाराजांनी माणगावच्या परिषदेमध्ये. या पुढच्या काळामध्ये बाबासाहेब या आमच्या दलित, उपेक्षित समाजांचे नेतृत्व करतील असं आव्हान शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराजांनी सर्व उपेक्षित समाजातील व अस्पृश्य वर्गातील लोकांना आपल्या संस्थानामध्ये आरक्षणाची संधी देऊन नोकऱ्या दिल्या. या दृष्टीने संपूर्ण आरक्षणाचे जनक म्हणून त्यांचा गौरव केला जातो. सामाजिक न्यायाची भूमिका घेऊन शाहू महाराजांनी सामाजिक समतेसाठी प्रयत्न केला. कुशाग्र बुद्धिमत्ता, प्रभावित करणारा व्यक्तिमत्व, कलेविषयी अगाध प्रेम, थोर समाज सुधारक, बहुजन समाजाचा उद्धार करता, कुशल प्रशासक, स्वच्छ प्रतिमा असलेला राज्यकर्ता म्हणून कोल्हापूर संस्थानांचे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचा जय दीप्तीत जो राज्यकारभार केला, त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक, कलात्मक कर्तृत्वाची नोंद घेऊन देशभर भारतीय लोक त्यांची 125वी जयंती साजरी करतात. शाहू महाराजांनी प्रत्यक्ष कृतीमध्ये आपल्या लोकांना आपल्या सोबतीला घेतल्या गेलं. शाहू महाराजांनी कोणावर कोणत्याही प्रकारचा बोज ठेवला नाही.
त्यांना त्यांचा उपेक्षितांचा प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन लोकांसाठी कामं करायची त्यांनी तरतूद केल्या. शाहू महाराजांच्या जीवनांमध्ये म्हणून म्हणतात, जे काची रंजले गांधले तोशे म्हणिजे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. अशा शाहू महाराजांनी या समाजातील रंजले गांधल्यांना ओळखलं, रंजले गांधल्याची समस्या जाणून घेतली आणि या रंजले गांधल्यांचा जीवनासाठी मानवतावादी उपेक्षितांचा राजा म्हणून जनतेसमोर आलं. या देशांमध्ये काळकुट्ट अशा वेगवेगळ्या विषमतेची चोख लागली होती. त्या समाजाला जातीयतेचा मोठा खून, त्याचबरोबर जातीयतेची धर्मव्यवस्थेने निर्माण केल्या. या सर्व व्यवस्थेतून मानवी जीवनांची अशी कार्य कोणतेही क्षेत्र ज्याच्यामध्ये त्यांनी आपल्या संस्थानातील लोकांना सहकार्य, कल्याणकारी राजा म्हणून त्यांची जो समाजात विस्ती आहे, स्वतःहून त्यांनी आपल्या समाजातील लोकांना शिकवल्या गेलं, सांगितल्या गेलं, लोकांपर्यंत ते पोचल्या गेली. कोणत्याही प्रकारची त्या लोकांमध्ये ठेवली नाही ती शाहू महाराजांचं काय. म्हणून शाहू महाराजांचा म्हणतात, समाजासाठी लढणारा राजा असूनही लोकशाहीमध्ये लोकांच्या मनावर राज्य करून लोकांना आजही विचारांच्या व कार्याच्या माध्यमातून, विचाराच्या आणि कार्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम शाहू महाराजांनी केलं. शाहू महाराजांच्या जीवनांमध्ये कमी अवधीमध्ये त्यांच्या जीवन प्रसंगांमध्ये त्यांनी ठेवलं. शाहू महाराजांचा जन्म हा म्हणजे 1874 आणि त्यांचा निधन 1922. या 28 म्हणजे या एवढ्या म्हणजे 48-49 वर्षात मधील 20 वर्ष गेल्यानंतर 20व्या वर्षी सत्ता हाती आली आणि त्यांनी 28 वर्षांमध्ये या देशाची जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला शाहू महाराजांनी खीळ दिली आणि जनतेचा राजा, त्या राजांची जी आज आपण शब्दात त्यांचं वर्णन करू शकत नाही. बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, शाहू महाराजांची जयंती ही सणासारखी साजरी करा. असा राजा या, कारण राजा हा कोणालाही आदेश देऊ शकतो, राजा पाहिजे तेव्हा त्या लोकांना बोलू शकतो, परंतु हा राजा स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची चाळ शोधत गेला. त्या चाळीमध्ये जाऊन त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन त्यांच्या शिक्षणासाठी पैशाची सोय केली. शाहू महाराज म्हटले तर राजाचं काम कसं तर आपला राज्य कारभार वाढवणे, एका राजाने दुसऱ्या राजाशी झगडा करणे, युद्ध करणे आणि आपला प्रसार करण्याचा प्रयत्न करणे. परंतु शाहू महाराजांनी हा माणूस माणसासाठी लढणारा राजा माणूस आहे. आजपर्यंत लोक आपला संसार, आपला राजकाटपाट वाढवण्यासाठी एवढे राजे लढले, झगडलेत, परंतु ह्या जनतेच्या सुका भुक्या लोकांसाठी झगडणारा राजा म्हणून शाहू महाराजांची उंची हिमालयापेक्षा उंच महासागराप्रमाणे विशाल असं कर्तृत्व शाहू महाराजांचं आहे. स्वतः राजा असूनही सर्वसामान्य जनतेच्या उद्धाराचा विचार करून सर्वसामान्य जनतेच्या उद्धारासाठी झटणारा राजा माणूस म्हणजे राजश्री शाहू महाराज. या शाहू महाराजांच्या जीवनांमध्ये अनेक असे प्रसंग घडल्या गेली, पण वर्ण व्यवस्थेतील जे स्वतःला उच्च कोटीचे, उच्च जातीचे समजणारी लोक शाहू महाराजांचा वर घात करण्याचा, शाहू महाराजाला मारण्याचा खूप वेळा प्रयत्न केला. आणि अशाच प्रकारे शाहू महाराजांचा हा घातकी, त्यांचा कारण वयात कमी वयात असलेला 48-49 वयाच्या 48-49 वयात पदार्पण करणारी माणसं ही एवढ्या कमी अवधीमध्ये एक पैलवान माणूस कसा जाऊ शकतो, त्यांचा घातपात करण्यात फक्त आणि फक्त एकासाठी, कारण इतर राजे फक्त आपला राजकारभार वाढवण्यासाठी धडपडत होती. परंतु शाहू महाराज या राज्यातील प्रत्येक जनतेला, प्रजेला समान माझ्यासारखा राजासारखं वागता यावं, राजासारखं काम करता यावं म्हणून शाहू महाराजांचं कार्य आणि विचार राजेशाहीचे नव्हते, तर ते लोकशाहीचे. स्वतः राजा असूनही लोकांना हक्क अधिकार बाबत जागृत करून हक्क अधिकारासाठी बंड करून उठायला पाहिजे, हे त्यांच्या शिकवण होती. आज लोकशाही आहे,
लोकशाहीमध्ये लोकांचे प्रतिनिधी असूनही लोकांच्या समस्या सुटत नाही. लोकांना लोकांचे हक्क अधिकार व शासकीय योजना ही माहीत होत नाही. कारण आताच्या लोकप्रतिनिधींनी लोकांना अंधारात ठेवून त्यांच्या नावाने मलिदा खाण्याचं काम सुरू केले. राजश्री शाहू महाराजांनी त्यांच्या आता आपण त्याच्या जयंती निमित्ताने त्यांच्या कार्याचा आपण आढावा घेतो आहोत. तर यांच्या विचारावर आधारित समाज व्यवस्था जर असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. पण राजश्री शाहू महाराजांना आपण वंदन करू आणि स्वाभिमान जागृत करू. कारण शाहू महाराजांनी त्यांचे विचार कार्य समाजात पेरण्याची नितांत आवश्यकता आहे. जोपर्यंत आपण त्यांचे विचार कार्य समाजात पेरणार नाही तोपर्यंत राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन करण्याचा सार्थक होणार नाही. राजश्री शाहू महाराजांनी काम मुख्यत्वे शिक्षण, समता, सत्ता, उद्योग, अंधविश्वास निर्मूलनाशी संबंधित होते. राजश्री शाहू महाराज स्पष्ट त्यांचं मत होतं की शिक्षणाशिवाय स्वातंत्र्याचा फायदा नाही. कारण लोकांना शिक्षण नसेलच, लोक जागृत नसतील, लोकांना स्वातंत्र्याचा अर्थच कळणार नाही. म्हणून प्रत्येकाने शिक्षणावर भर द्यायलाच पाहिजे. लोकांनी शिक्षण घ्यायला पाहिजे असे फक्त ते सांगत नव्हते, तर स्वतःच्या संस्थानात सर्व जाती धर्माच्या विद्यार्थ्यांना मोफत व दर्जेदार शिक्षण देत होते. त्याची सोय केली. राहण्याची खाण्याची सोय स्वतः बोर्डिंग सुरू केली. कोल्हापूरला बोर्डिंग चे माहेरघर समजायचे. प्रत्येकाला शिक्षण सक्तीचा प्रयत्न करून जे पालक मुलांना शिक्षणासाठी पाठवणार नाही त्यांना दंड आकारून शिक्षा केली जाईल. आजच्या आपण विचार केला तर मोफत असलेले शिक्षणाचे बाजारीकरण केले जाते. गुणवत्तेविषयी तर सर्वांना माहीतच आहे. गोरगरिबांना शिक्षण मिळूच नाही यासाठी संस्था निर्माण करून त्यांना सामान्य लोकांना आज शिक्षणापासून वंचित केले जाते. शाहू महाराज राजा असूनही जनतेला शिक्षण देत होते. आज जनतेचे प्रतिनिधी असून जनतेचे शिक्षण बंद करण्याचं कटकारस्थान होत आहे. लोक शिक्षणाची मागणी करून लोकशाहीमध्ये त्यांना लक्ष दिले जात नाही. ही खूप गंभीर बाब आहे. दुसरी गोष्ट म्हणजे समता. राजाने देशात समता प्रस्थापित व्हावी यासाठी कार्य केले. संविधानाने समता प्रस्थापित करून दिली तरीही आजचे लोक समता प्रस्थापित करू इच्छित नाही. शाहू महाराज यांचा ठाम विश्वास होता की जाती संबंधित लोक जोपर्यंत असतील तोपर्यंत देशाला विकास होणार नाही. तुमच्या डोक्यात जातीचा खूळ असेल, जात नावाचा बिमारी तुमच्या डोक्यात भरली असेल आणि तो जात डोक्यात असलेला व्यक्ती समाजात पुढे येत असेल तर समाजाची कोणत्या परिस्थितीमध्ये प्रगती होणार नाही. म्हणून जाती मोडीत काढून जागृत केलं पाहिजे लोकांना, तरच खऱ्या अर्थाने देशहित साध्य होईल. परंतु सध्या लोकांना जातीमध्ये लढवून अशांतता निर्माण करून राजकीय झोळी जातीच्या नावावर भरले जाते. ही खूप मोठी शोकांतिका आहे. जेथे जात नष्ट करण्याची महापुरुष होऊन गेले तेथे जात बळकट करण्याचे काम असेल तर महापुरुषांचा विचार आहे तरी हा प्रश्न राहतो. शिक्षण समतेच्या जोरावर मिळवलेले स्वातंत्र्य ही टिकणारी स्वातंत्र्य असते. इंग्रजांकडून सत्ता काढून घेतली आणि अल्पसंख्याक ब्राह्मण लोकांच्या हाती सत्ता गेली तर पुन्हा पेशवाई आल्याशिवाय राहणार. हे राजश्री शाहू महाराज यांचे भाकीत आहे. आज सत्य होताना दिसत आहे. बहुजन समाजातील प्रतिनिधी आज गुलामी पत्कारताना दिसत आहे. आजही ते सत्तेपासून दूर आहे. जर सत्तेत अल्पसंख्याक बसलेले असतील तर ते बहुजनांचा उद्धार करू शकत नाही. त्यासाठी बहुजन समाजातील लोकांना सत्तेवर पाहिजे आणि बहुजन समाजाच्या हाती सत्ता यायची असेल तर जाती बंधन तोडून एक होणे आवश्यक आहे. पूर्वीपासून ज्यांना शिक्षण हक्क
समता नाकारली आणि त्यांच्याच हातात जर सत्ता गेली तर बहुजनांचा विकास कसा होईल, असा सार शाहू महाराजांनी त्यांच्या कार्य व विचारातून दिसून. शिक्षण आणि सत्ता सोबतच आपल्याला उद्योजक होणे गरजेचं आहे. शाहू महाराज म्हणतात, फक्त सैनिक होऊन आपल्या समस्या सुटणार नाहीत, तर आमची चळवळ यशस्वी करायची असेल तर आपण मोठमोठे व्यवसाय केले. परंतु आजच्या परिस्थिती बघितली तर आज बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना बोळवण चतुर्थ श्रेणीच्या वर्गात करून नोकरीचे गाजर दाखवले जाते. आता तेही जवळपास बंद झाल्यासारखे. ज्या नोकरीची गाजर दाखवली जाते त्या तेही नोकऱ्या मुख्याच्या किंवा न्यायाच्या आहेत, तिथे बहुजन समाजाचा टक्का खूपच कमी आहे. ज्या नोकऱ्या म्हणजे आजही मोठमोठे उद्योग विशिष्ट लोकांच्या हातातच आहे. जातीय विषमतेची कोणत्याही क्षेत्रात कोणते एका जातीची मक्तेदारी नसायला पाहिजे. एका जातीची मक्तेदारी ही विषमता दृढ करते. देशामध्ये सध्या जातीय तेढ निर्माण करून माणसाच्या समस्या वाढवल्या जात आहेत. परंतु जाती धर्माच्या विषयी जास्त भावनिक बनल्याने लोकांच्या शिक्षण आणि रोजगार जवळपास नष्ट झाल्यासारखं जाणीव गेली आहे. कारण लोकांना आज लोकशाही असूनही लोक अल्पसंख्याक असलेल्या त्यांच्या हाती सत्ता दिली. समतेचे विचार नसलेले लोक, नीच प्रवृत्तीचे लोक समर्थन करतायत. लोक कल्याणावर लक्ष दिले नाही जात नाही. कोणत्याही कामामध्ये व कामाचा दर्जा दिसून येत नाही. अनेक पूल खर्चून बांधलेत, एका वर्षात पडले. वंदे मातरम भारत रेल्वे आपल्या आणली आहे, त्यामध्ये धबधबे तयार झाले. आज जुन्या रेल्वेच्या इंजिन बंद करून त्यांनी वंदे मातरम चालत आहे. म्हणजे गाडीचे इंजिन दर्जेदार बनवले जात नसेल तर किती विकास झाला असेल. भोलेनाथ मूर्ती पाहिल्यास पावसात पडून जातात. मंदिरातील सोन्यांची पितळ होते. समृद्धी महामार्गावर खड्डे पडतात. अटल सेतू रस्ता लगेच तडकतो. मंदिरातील सोन्यांची म्हणजे आता तीच सांगितलं आपण. आणि ज्या राम मंदिर तो आज पाण्याने गळतोय. कामावर हजारो करोड रुपये खर्च करून जर निकृष्ट दर्जाचं काम होत असेल तर सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळणे आणि देशाला लुटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. 13 लाख लोकसंख्या असलेल्या संस्थानात सुरुवातीला दरमहा 200, नंतर दरमहा 300 सैनिक बनले. रोजगार उपलब्ध करून देण्याचं कार्य नियोजन व आर्थिक संपन्न करण्याचा प्रयत्न केला. अनाडी आणि भोंदू लोकांना धार्मिक समजून प्रचंड प्रमाणात अंधविश्वास व थोतांड पसरवण्याचा प्रयत्न केला. महिलांवर बलात्कार करणाऱ्या लोकांना पूजनीय मानले जाते. लोक कल्याणासाठी आयुष्य खर्ची केलेल्या महापुरुषांना जातीत बंदिस्त करून त्यांच्या प्रतिमेची विटंबना केली जाते. आजही सत्ता, शिक्षण, मोक्याच्या जागा तसेच विशिष्ट उद्योग त्याच लोकांच्या हाती असल्याने आर्थिक सामाजिक विषमता कायम आहे. लोकांचे विभाजन करण्यासाठी जाती धर्माचा आधार घेऊन सामाजिक विषमता पसरवण्याचा जात याचा आधार घेत आहे. त्या म्हणून शाहू महाराजांना आपल्याला अभिवादन करावं वाटतं. नैतिकता अधिकार असल्याचा शाहू महाराज म्हणतात. ब्रिटिश आज ना उद्या जातील, परंतु आपण शिक्षित होणे आवश्यक आहे. देशाची धुरा आपण सांभाळू शकतो. म्हणजेच देशाचे शत्रू किंवा देशाचे नुकसान इंग्रजापेक्षा अधिक अनिष्ट रूढी परंपरा, सामाजिक व्यवस्था, अंधविश्वास आणि पाखंडाने केले. म्हणून राजश्री शाहू महाराजांनी शिक्षणावर भर दिला. अंधविश्वास, पाखंड नष्ट करण्याची शिकवण दिली. परंतु सत्ताधारी लोकांनी शाहू महाराज यांच्या विचारांचं विचार नसल्याने शाहू महाराज यांनी सुरू केलेले शिक्षण, हॉस्टेल, आरक्षण बंद करण्याचं काम सुरू आहे. ज्या वंचित विचित लोकांना शिक्षण, आरोग्य, रोजगार यांची समस्या आहे
त्यांचा विसरच लोकांना पडलाय. शाहू महाराजांनी असूनही सर्वांना समान संधी न्यायाची व्यवस्था केली. आज न्यायालय असूनही सर्वसामान्य लोकांना न्याय कशा प्रकारे मिळतो हे सर्वसामान्य लोकांना माहित आहे. अन्याय ह्या विशिष्ट जातीच्या लोकांवरच होतो हे सर्वश्रुत आहे. माणूस किंवा अनैतिकतेचा माणूसवी नैतिकतेचा काळीमा फासणार आहे. आज लोकशाही असूनही लोकांची चुकीची पद्धतीने वापर, लोकांना हक्क, अधिकार व मानवी स्वातंत्र्यापासून दूर ठेवले जाते. राजश्री शाहू महाराज हे राजाचे मन केवढे असेल ते राजे असूनही त्यांनी माणसाच्या हक्कासाठी आणि शिक्षणासाठी लढत राहिले. लोकांना जागृत करून शत्रूची ओळख करून दिली. म्हणून या जयंती निमित्ताने शाहू महाराजांना अभिवादन करताना आपण शिक्षण, रोजगार, हक्क, अधिकार विषयी प्रबोधन करणे आवश्यक आहे. थोतांड अंधविश्वास मातीत काढून मानव कल्याण हितासाठी लक्षात घेऊन आवश्यक आहे. त्यांची ओळख करणे आवश्यक आहे. शाहू महाराजांनी या जयंती निमित्ताने असा जनकल्याणी राजा, जनाच्या हितासाठी झगडणारा राजा, वंचिताचा राजा, उपेक्षितांचा राजा, लोकराजा हा शाहू महाराज होऊन गेले. शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने आपण सर्व जागृत होऊ. शाहू महाराजांच्या विचारांना पुढे आणूया. शाहू महाराजांनी केलेले कार्याची आपण आताच नोंद घेतली आणि शाहू महाराजांचं कार्य हे अधोरीत राहावं. किती राजे व्हायले, किती राजे गेले, किती संत आले, किती संत गेले, परंतु शाहू महाराज सारखे राजे फारच कमी झाले. शाहू महाराज सारखे राजे एकमेव झाले. म्हणून या राजांनी आज समाजासाठी, हितासाठी जे समाजाचं कार्य केलं, लोकांचं कार्य केलं, राजा असताना एवढे कार्य एक राजा करू शकतो हे लोकांना दाखवलं. म्हणून जनतेचे राजे, सर्वांच्या उंच मोठ्या उंचीचे, हिमालयाच्या उंचीसारखे, सागरासारख्या विशाल मनाचे असे राजे होऊन केले. म्हणून शाहू महाराजांना या जयंती निमित्ताने आपण शुभेच्छा देऊ आणि त्याच्या कार्याची जी आठवण पदोपदी पावलो पाऊल ठेवू हीच अपेक्षा करतो. आणि शाहू महाराजांच्या या जयंती निमित्ताने सर्वांना अभिवादन करतो आणि थांबतोय. मी ऍडव्होकेट डॉक्टर रमेश राठोड, मी ओबीसी धम्म दीक्षेचा प्रेसिडेंट आहे. मी सध्या नागपूर हायकोर्टांमध्ये ऍडव्होकेट म्हणून प्रॅक्टिस करतोय. माझं राहणं प्लॉट नंबर 20 विज्ञान नगर नागपूर इथे मी राहतोय. माझा मोबाईल नंबर आहे 9552636814. मराठीमध्ये माझा मोबाईल नंबर 9552636814. या शाहू महाराजांच्या जयंती निमित्ताने तुमची आमची भेट झाली आणि शाहू महाराज विचाराला उजाळा देता आलं. म्हणून या बहुजन संघटकांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करू आणि या ठिकाणी मी थांबतोय. साधू साधू.